बंगालमधून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरू आहे। भाजपचे नेते आणि आमदार सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। मध्यम ग्राममध्ये ही घटना घडली। चंद्रनाथ रथ हे घरी जात असताना त्यांच्या गाडीसमोर गाडी आडवी लावून त्यांचा रस्ता रोखण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्यावरती हा हल्ला झाला। हल्लेखोरांनी अनेक राउंड्स फायर केले आणि त्यातल्या 3 गोळ्या चंद्रनाथ यांना लागल्या। 2 गोळ्या त्यांच्या छातीत तर 1 गोळी त्यांच्या पोटात लागली। 3 गोळ्या लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झालेत। पोलिसांकडून हल्लेखोरांचा तपास सुरू आहे। या हल्ल्यामध्ये आणखी 1 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान पश्चिम बंगालमध्ये गेल्या 2 दिवसातली ही 5वी हत्या आहे। तर सुवेंदू अधिकारी यांचे हत्या झालेले पीए चंद्रनाथ रथ माजी वायुदल अधिकारी होते। 2019 मध्ये एअरफोर्सची नोकरी सोडून ते राजकारणात सक्रिय झाले होते। 2019 पासून सुवेंदू अधिकारींसह ते काम करत होते। 2021च्या विधानसभा निवडणुकांवेळी चंद्रनाथ रथ प्रसिद्धीस आले। भवानीपूर स्ट्रॉंग रूम वादावेळी भाजप समर्थकांचं नेतृत्व रथ यांच्याकडेच होतं। तर चंद्रनाथ रथ हत्याकांडात तपासाला आता वेग आलाय। रथ यांच्या गाडीचा एक मार्ग एका चंदेरी रंगाच्या दुसऱ्या गाडीनं रोखला। हल्लेखोरांच्या गाडीची नंबर प्लेट बोगस असल्याचं उघड झालंय। तसंच हल्लेखोरांच्या गाडीचा चॅसी नंबरही मिटवण्यात आला होता। पोलिसांनी हल्लेखोरांची ही गाडी ताब्यात घेतलीय। चंद्रनाथ रथ हे घराकडे निघाल्यावर 2 वाहनं त्यांचा पाठलाग करत होती। त्यात एक कार आणि एका बाईकचा समावेश होता। कारनं रथ यांच्या गाडीला ओव्हरटेक करत पुढे जाऊन रस्ता अडवला आणि त्यातल्या हल्लेखोरांनी फायरिंग केली। चंद्रनाथ रथ यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्यासोबत गाडीत 3रा व्यक्तीही उपस्थित होता। सोबत असलेला व्यक्ती रथ यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती आहे। तर सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ हे ज्या कारमधून प्रवास करत होते त्या कारची आज फॉरेन्सिक टीमनं कसून पाहणी केली। फॉरेन्सिक टीमनं सकाळीच घटनास्थळी भेट दिली। रथ यांच्या गाडीतून काही पुरावे, इतर वस्तू फॉरेन्सिक टीमनं गोळा केलेल्या आहेत। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊया। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनं फक्त पश्चिम बंगालच नाही तर देशभरामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। आतापर्यंत तपासात काय काय हाती लागलंय आणि पुढे कोणत्या अँगलनं तपास सुरू आहे? प्रज्ञा, काल रात्रीच उशिरा ही हत्या झालेली आहे आणि त्यामुळे रात्रभर जवळपास या सगळ्याबद्दल तपास यंत्रणांकडून सर्व अँगलनी तपास सुरू आहे। आणि आता आपण पाहतोय की फॉरेन्सिकची टीम, न्यायवैद्यकशास्त्रीय विभागाची टीम ही आता प्रत्यक्ष घटनास्थळाहून सॅम्पल गोळा करते। अनेक तिथे ज्या प्रकारचं पिस्तूल किंवा कोणत्या स्वरूपाचं बंदूक वापरली गेली होती, कशा स्वरूपाच्या गोळ्या या सगळ्यामध्ये वापरल्या गेल्या होत्या आणि जो हल्लेखोर होता त्याचा उद्देश नेमका काय होता, रथ यांनाच मारण्याचा होता की आणखीन काही करण्याचा होता, असे असंख्य प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने सध्या तपास सुरू आहे। आणि काल रात्री जेव्हापासून ही घटना घडली आहे तेव्हापासूनच एकंदरीतच बंगालमधील सर्व प्रकारचा हिंसाचार हा आता अधिक तीव्र झाल्यासारखं दिसलंय। कारण सुवेंदू अधिकाऱ्यांसारख्या एका मोठ्या नेत्याच्या स्वीय सहाय्यकाला अशा प्रकारे भर रस्त्यात त्याला गोळ्या घातल्या जाणं ते सुद्धा एकंदरीत अशा स्वरूपाच्या निवडणुकीच्या नंतर ज्या निवडणुकीमध्ये सुवेंदू अधिकारींचा पक्ष हा बहुमतात आलेला आहे निर्विवाद, त्यामुळे आता तिथे सध्या फॉरेन्सिक टीमकडून हे पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे। सगळे पुरावे
पुन्हा नंतर मग लॅबोरेटरीला पाठवले जातील आणि लॅबोरेटरीमध्ये या पुराव्यांवरती अभ्यास करून मग निश्चित केलं जाईल की नेमकं कोणत्या स्वरूपाचे हत्यार, बंदूक वापरण्यात आली होती, गोळ्या कोणत्या स्वरूपाच्या वापरल्या गेल्या होत्या. त्यानंतर जी माहिती मिळते त्यानुसार पॉइंट ब्लँक रेंज ज्याला आपण म्हणतो त्यानुसार एकदम जवळून ही गोळी घातली होती हल्लेखोरांनी. त्यामुळे त्याच्या नेमकं तसंच घडलं होतं का आणि या सर्वच बाबी या तपासाव्या लागतील. सध्या ज्या माहिती आहेत किंवा कळत आहेत त्या सगळ्या. सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. दरम्यान ही घटना ज्यांनी पाहिली त्या प्रत्यक्षदर्शींशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया.